नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीने हुतात्मा चौक सोलापूर येथे छत्रपती शंभूराजे महाराजांच्या 369व्या जन्मोत्सव समारोप सोहळ्यानिमित्त शंभूराजेंच्या मूर्तीचे पूजन प्रसाद म्हसरे, जिल्हा प्रमुख शिवछत्रपती शिक्षक सेना व शंभूराजे युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन भैया चव्हाण व प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले. मध्यवर्ती मंडळाचे यंदाचे हे 18वे वर्ष असून दरवर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. छत्रपती संभाजीराजांचा खरा इतिहास समाजापर्यंत पोहोचला पाहिजे, तो समाजात रुजणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मिरवणुकीवर खर्च न करता महापुरुषांचा जन्मोत्सव साजरा करणे हीच खरी महापुरुषाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी असल्याचे मत शिवछत्रपती शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख प्रसाद म्हसरे यांनी व्यक्त केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाने आम्हाला आमंत्रित केलं. त्यांचे अध्यक्ष आदरणीय नितीन भैया आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती संघटनेच्या वतीने मी आभार मानतो. आल्या मी भैयांशी थोडी चर्चा केली. मला इतका आनंद वाटला, इतके चांगल्या पद्धतीने आज 18 वर्ष झालं ही जयंती या ठिकाणी साजरी होते, याचा मला खरोखर त्यांच्याबद्दल अभिमान वाटला. खर तर छत्र म्हणजे डोक्यावरचा आसरा आणि पती म्हणजे कुटुंबाचं संपूर्ण जबाबदारी घेणारे व्यक्ती म्हणजे पती असा त्याचा अर्थ. आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी आमच्या या हिंदवी स्वराज्याचं छत्र डोक्यावर एक कुटुंब प्रमुख म्हणून लाभलं आणि एवढा मोठा इतिहास वयाच्या 14व्या वर्षापासून त्यांनी साहित्य लिहिणं, कविता लिहिणं हे सगळं करून स्वराज्यासाठी लढले आणि स्वराज्यासाठीच त्यांनी आपला देह त्याग केला. एवढं मोठं शौर्य मला नाही वाटत आजपर्यंत इतिहासामध्ये कुठं घडले आणि घडेल असं मला नाही वाटत. मला सांगावं असं वाटतं की एका सहज बोलता बोलता आमचे हिंदी शिक्षक मित्र होते, ते सहज बोलून गेले, सर बदलाव के साथ बदलना चाहिए, नहीं तो बदलाव आपको बदल देगा. मला क्षणात संभाजी महाराज समोर दिसले. मी थोडा विचार केला आणि त्या सरांना विचारलं, सर तुम्ही बोललात खूप छान, अलंकारही छान होता, पण मला सांगा छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळी संगमेश्वर मध्ये अटक केलं, त्यांना कैद केलं आणि फक्त त्यांच्या जीवाची म्हणजे जीव परत मिळण्यासाठी फक्त धर्मत्याग करा एवढं सांगितलं, तर मला सांगा बदलाव के साथ जर संभाजी महाराज बदलले असते तर आज काय झालं असतं? मला सांगा, जीव कुणाला नकोय? मी त्यांना सांगितलं जर बदलाव के साथ संभाजी महाराज बदलले असत्या तर आज माता भगिनी आज एवढ्या 8 महिन्याने तुमच्या आमच्या समोर वावरले नसत्या. आज संभाजी महाराजांची जयंती या ठिकाणी चौकामध्ये पुतळे उभा करून त्यांचे विचार मांडण्याची वेळ आली नसते. अहो एवढंच काय हिंदू स्वराज्य राहिलं नसतं आणि बदलाव के साथ बदलण्याचे आहे. खरं तर छत्रपती संभाजी महाराजांचा जर इतिहास बघितला, त्यांचा शेवट बघितला, तर किती वाईट असला तरी त्यांच्यातलं शौर्य, त्यांचं धाडस आणि या हिंदू धर्माप्रती असणारं, स्वतःच्या धर्माप्रती असणारं प्रेम, त्या आपण ज्यावेळेला समजावून सांगितलं तर मला नाही वाटत कुणाला शस्त्र घेऊन फिरावी लागत, मला नाही वाटत कुठल्या माता भगिनीला सुरक्षा द्यावी लागत. आता ह्याच्या पलीकडे संभाजी महाराजांनी सांगितलं, अरे जसं आपला हिंदू धर्म श्रेष्ठ आहे तसाच बाकीचे सुद्धा धर्म श्रेष्ठ आहे. सगळ्या धर्मांची मदत करा, सगळ्या धर्माची लोक आपल्या सोबत घ्या. एकंदरीत आपल्याला हा समाज इतका सुजलाम सुफलाम आणि वैचारिक आपल्याला उभा करायचा आहे, जेणेकरून आपल्या स्वराज्यातले सर्व लोक, सर्व माता भगिनी अगदी ताट स्वाभिमानाने सुरक्षित राहतील, हा संदेश त्यांनी आपल्याला दिला. आणि तो संदेश भैयाजी तुम्ही अगदी मिरवणूक न करता, कुठलाही म्हणजे आवडवे खर्च न करता अगदी चांगल्या पद्धतीने करता हे निदर्शनात आलं. मी खरोखर आमच्या या संघटनेच्या वतीने तुमच्या मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो. शंभूराजे जन्मोत्सव सोहळा सांगता समारोप प्रसंगी बोलताना नितीन चव्हाण म्हणाले की मिरवणुकीवर होणारा वारेमाप खर्च टाळून आपण ज्या समाजात राहतो त्या समाजप्रती आपली सामाजिक बांधिलकी असून मिरवणुकीवर होणारा अनाठी खर्च सामाजिक कार्यासाठी केला तर त्याचा जास्त फायदा हा रयतेला होईल. महापुरुषांचे विचार डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा तेच विचार डोक्यात घेऊन नाचले तर मोठा बदल घडू शकतो, असेही चव्हाण यांनी म्हणाले.
छत्रपती संभाजीराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सर्वांना शिवशंभू प्रेमींना हार्दिक शुभेच्छा. छत्रपती संभाजीराजांचे मूर्तीचं पूजन व जन्मोत्सव सोहळा मागील 17 वर्षापासून आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करत आहे आणि यावर्षी 18वं वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे फक्त सामाजिक कार्यावर आम्ही भर दिला जातो. कारण आमचं एकच म्हणणं आहे की महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन अंगीकारले तर खरा समाज घडेल. आणि यासाठीच आजपर्यंत आम्ही आतापर्यंत एकही मिरवणूक काढलेली नाही व यापुढेही कदाचित काढणार नाही. आज माझ्या मुली म्हणतात की आपण मिरवणूक काढू, पण त्या गोष्टीला देखील अजून मी तयार नाही. भविष्यात जर मुली तयार झाल्या आणि म्हटलं की पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढू, ते पण कुठल्याही जनतेला कसाही त्रास न होता जर मिरवणूक निघत असेल तर त्या गोष्टीला सहकार्य करायला तयार आहे. फक्त शंभूराज युवा संघटनेच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की युवकांची फळी करून जे काही आपल्या प्रशासन दरबारी काम असतील त्या कामाचा पाठपुरावा करणे व आपल्या लेखकांचा योग्य वापर करून आपल्या कुणालाही कसली अडचण येऊ नये या गोष्टीकडे एक युवकांची फळी म्हणून मी बघत आहे. आणि प्रत्येकाचं काम तेवढेच तत्परतेने व्हायला पाहिजे. कुठल्याही आमदार खासदार नगरसेवकाच्या दारी न जाता केवळ आपल्या संघटनेच्या बळावर प्रत्येकाचं काम झालं पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे. आपण या उत्सव सांगता समारोपास उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. याप्रसंगी शंभूराजे युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन भैया चव्हाण, सरचिटणीस राहुल पवार, कार्याध्यक्ष ऋषिकेश सुरवसकर, मध्यवर्ती मंडळाचे उपाध्यक्ष अभिजित पवार, लोकनियुक्त सरपंच आप्पासाहेब पाटील, शिवछत्रपती शिक्षक सेना जिल्हा प्रमुख प्रसाद मसरे, शहराध्यक्ष मुरलीधर कळसारकर, जिल्हा सरचिटणीस जुबेर मुजावर, शिक्षकेतर संघटना जिल्हाध्यक्ष नागेश बिडवे, शंभूराजे युवा संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख अनिल कवडे, संघटक आशुतोष इंगवले, प्रताप खंदारे, महिला आघाडी प्रमुख निकिता दनके, संयुक्ता चव्हाण, सोशल मीडिया प्रमुख नितेश माने, किरण कोल्हापुरे, ज्ञानेश्वर गोडके, गिरीश मोहोळकर, संतोष शेटे, वसंजय जम्मा, सुनील हिरजे, किशोर मोरे, सचिन कोळी, सोमनाथ जाधव, गणेश कोळेकर, रोहन चव्हाण, सूरज चव्हाण, सुजित चव्हाण, अक्षय शिंदे, महेश राठोड, राजकुमार गुले, स्मिता चव्हाण, शीतल दनके, पल्लवी माने, वैशाली दनके, सर्वेश दनके, रिद्धी चव्हाण, वैभवी दनके आदींसह शिवशंभूप्रेमी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.